एक्सलंट ऑलिम्पियाड एक्झाम इयत्ता तिसरी आपण पाहतो आहोत क्वेश्चन पेपर नंबर 8 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 आपल्या ऑलिम्पियाडच्या पुस्तकामध्ये सर्वात शेवटी जे क्वेश्चन पेपर आहेत त्यातली ही 8वी प्रश्नपत्रिका आहे। आपण यापूर्वीच्या भागामध्ये सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न बघितले। आपण पाहतो आहोत आता विभाग 2 इयत्ता तिसरी प्रश्नपत्रिका नंबर 8 विभाग 2 गणित। गणिताचे प्रश्न आपल्याला 35 आहेत आणि आपल्याला एकाही प्रश्नाला चुकायचं नाहीये। अतिशय सोपे प्रश्न असतात, काही प्रश्न कन्फ्युजिंग करणारे असतात, त्याला आपण थोडा वेळ द्यायचा आणि बरोबर उत्तर लिहायचं आहे। अगदी पहा, अगदी सोपे प्रश्न आहेत, तर आपण हे सोडवायला सुरुवात करू। इथे तुम्हाला दिसतोय प्रश्न क्रमांक 16 135 मिनिटे म्हणजे किती तास? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 1 तास म्हणजे आपले 60 मिनिटे असतात। 1 तास म्हणजे 60 मिनिटे। मग 60 मिनिटांमध्ये 1 तास तर 135 मिनिटांमध्ये किती तास हे आपण पाहूया। पर्याय आहेत 2.25 तास, 2.25 तास, 2.5 तास आणि 1.25 तास। आता 2.25 तास म्हणजे 2 तास 15 मिनिटे, 2 तास 15 मिनिटे। 2.25 म्हणजे 2 तास 45 मिनिटे, 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे आणि 1.25 तास म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटे। तर आता 135 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? बघा, तुम्ही जर पर्याय ऑप्शन बऱ्याच वेळेला कन्फ्यूज झालं तर काय करायचं, सगळे पर्याय अप्लाय करून पाहिजे, म्हणजे सर्व पर्याय आपण यूज करून पाहिजे कोणतं बरोबर आहे। ते 2.25 तास दिलंय म्हणजे काय करणार आपण, 2.25 तास म्हणजे 2 तास 15 मिनिटे म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास, तर 2 तासाचे किती झाले 120 अधिक 15 म्हणजे 135। बघा 135 मिनिटे आली तर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। तर तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक 1 16व्या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 1 तुम्हाला काय करायचं, असा निळ्या किंवा काळ्या पेनने पूर्ण रंगवायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 600 असा दिलेला आहे पहा। 6 एक चौकोन आहे आणि 3 आहे, मी ते लिहितो पहा। 6 नंतर एक चौकोन आहे आणि 3 आहे, खाली सांगितलं पुन्हा तोच चौकोन, पुन्हा चौकोन आणि 7 त्यांची करायची बेरीज आणि बेरीज आली पाहिजे आपली 850। बघा इथे तुम्ही बेरीज करता, बेरीज करताना आपण एकक स्थानापासून सुरुवात करतो। 3 आणि 7 10, 10 म्हणजे हातचा आला 1, बरोबर। 1 मध्ये कोणती संख्या दोनदा मिळवल्यावर 5 येईल? 1 मध्ये कोणती संख्या 2 वेळा मिळवल्यावर 5 येईल? तर इथे काय करतो आपण, 1 मध्ये 4 मिळवल्यावर 5 येईल, म्हणजे 4 म्हणजे इथे 2 आणि इथे 2 असायला पाहिजे आणि हाच 2 इथे पण। तर बघा बेरीज करून आता येते बरोबर 2 2 4 1 5 6 2 8। ओके, म्हणजे 2 हे उत्तर आपलं असायला पाहिजे। 2 हे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 मध्ये येतं। 4 नंबरचा पर्याय आपल्याला असा पूर्ण रंगवायचा आहे। आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही असंही करू शकता, हे सगळे अंक तुम्ही तिथे वापरले आणि बेरीज करून बघितली तरी सुद्धा तुम्हाला बरोबर उत्तर सापडेल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 32 रुपये कमीत कमी नोटांमध्ये द्यावयाचे असल्यास कोणत्या नोटा द्याल? काय करायचं, आपल्याला टोटल द्यायचे आहे 32 रुपये। आता 32 रुपये देण्यासाठी इथे जे ऑप्शन दिले 10च्या 2, 5च्या 2 आणि 1च्या 2। बघा 10च्या 2 दिल्या, 5च्या 2 दिल्या आणि 1च्या 2 दिल्या, तर टोटल नोटांची संख्या किती होते इथं 6, बरोबर। आपल्याला कमीत कमी पाहिजे ना, मग इथे बघा दुसऱ्या पर्यायामध्ये टोटल नोटा 20 ची 1, 10 ची 1 आणि 2 ची 1, इथे किती संख्या होते नोटांची 3, इथे किती होते 6। 10 ची 1, 20 ची 1 आणि 1च्या 2 म्हणजे इथं संख्या होती 4 आणि इथे 2 5 7 आणि 2 9। तर बघा जरा आपल्याला सगळ्यात कमी कोणते आहे, मग इथे 3 आहे। मग याला बघा बरं एकदा, 20 रुपयाची एक नोट, 10 रुपयाची एक नोट म्हणजे 20 आणि 10 30 आणि 2 ची 1 झाले का 32 रुपये।
म्हणजे पर्याय क्रमांक 2 कमीत कमी नोटांमध्ये द्यायचे ना आपल्याला. मग कमीत कमी किती नोटा होतात इथे? फक्त 3 नोटा होतात. तर इथे पर्याय क्रमांक 2 आपल्याला रंगवायचा आहे. ठीक आहे, पूर्ण फिल करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 575 ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा 575 हे तर 575 नाही, हे 50,075 आहे. हे 575 आहे का रे? नाही. 557 आहे. 575 हे पण 575 नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे पाहूया आपण 20 नंबरचा प्रश्न. पाऊण किलोग्रॅम. पाऊण तुम्हाला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम आणि पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम. बरोबर. इथे पाऊण म्हटलेला आहे. पाऊण म्हणजे काय? पाव 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 3 वेळा तो पाऊण म्हणजे अर्धा आणि पाऊण. बरोबर. मग इथे काय करायचं तुम्हाला? ते उत्तर सर्वांना माहिती आहे. 1000 ग्रॅम हा झाला 1 किलो ना. मग अर्धा किलो, अर्धा किलो म्हणजे 1 किलोचा अर्धा किती होईल? 500 ग्रॅम. आणि आपल्याला काय पाहिजे? पाव किलो. पाव किलो म्हणजे 1/4. 4 तुकडे केले तर पाव किलो होतो. तो होतो 250 ग्रॅम. आपल्याला किती पाहिजे? पाऊण पाहिजे. पाऊण म्हणजे 250 250 3 वेळा. हे तुम्हाला काय किती वेळा पाहिजे? 3 वेळा. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 250 गुणिले 3. तर याचं उत्तर येत आहे 750 ग्रॅम. बघा 750 ग्रॅम उत्तर आहे का? यस. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 नंबरचा पर्याय तुम्हाला पूर्ण रंगवायचा आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे. एका बसचा ताशी वेग 45 किलोमीटर आहे. ती बस 7 तासात किती अंतर जाईल? 45 किलोमीटर. एका तासात जाते 45 किलोमीटर. आपल्याला 7 तास बस चालणार आहे. म्हणजे 45 45 45 7 वेळा. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार असतो. तर तुम्ही काय करणार इथे? 45 गुणिले 7 बस एवढं सिंपल आहे. बघा करा गुणाकार. 7 5 35 7 3. बरोबर. 7 चौक 28 आणि 3 31 म्हणजे किती जाणार? 315 किलोमीटर. केजी झालं माझ्याकडून. 315 आहे का उत्तर? 315. यस. पर्याय क्रमांक 4. ओके. 22 नंबरचा प्रश्न काय सांगतोय? वरील आकृतीत 3/7 या अपूर्णांकाची ओळख होण्यासाठी किती भाग छायांकित करावे लागेल? छायांकित करायचं म्हणजे त्याला आपल्याला रंगवायचं थोडक्यात. 3/7 याचा अर्थ काय? या ठिकाणी अंश आहे 3 आणि छेद आहे 7. बरोबर. या अपूर्णांकाचा अर्थ असा सांगतो तर तुमचे 7 एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या घटकाचे 7 समान तुकडे करून त्यापैकी 3 भाग आपण दर्शवतो. मग इथे 7 समान भाग आहेत का? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. मग या 7 पैकी आपल्याला किती दाखवायचे? 3. म्हणजे इथं तुम्हाला कोणतेही 3 भाग काय करायचे आहेत? छायांकित करायचे आहेत, शेडेड करायचे आहेत. मग इथं 3 भाग छायांकित करावे लागेल म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 23 नंबरचा प्रश्न सांगतोय, विचारतोय खालील दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? त्रिकोण बघा. त्रिकोण मोजायचे आपल्याला. ट्रायंगल ज्याला 3 बाजू असतात. इथे पहिला त्रिकोण दिसतोय, दुसरा त्रिकोण दिसतोय, तिसरा त्रिकोण दिसतोय, चौथा त्रिकोण दिसतोय, पाचवा दिसतोय, 6वा 7वा. याच्या व्यतिरिक्त त्रिकोण दिसतोय का अजून? नाही. इथे चौकोन आहे, सर्कल आहे, आयत आहे, चौरस आहे. ओके. हा मोठा सर्कल आहे. तर किती त्रिकोण झाले? 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे. 2 समान संख्यांचा भागाकार 1 येतो. कोणत्याही 2 समान म्हणजे समान संख्या त्याच संख्येने त्याच संख्येला भागलं तर उत्तर 1 येतं व त्याची बेरीज 10 येते. अरे बेरीज 10 येते. संख्या समान आहेत ना, म्हणजे त्या संख्या 5 आणि 5 असेल ना. काय सांगितलं? 2 समान संख्या आहेत ना, म्हणजे तोच अंक दोनदा घ्यायचा.
पण त्याची बेरीज किती आली पाहिजे 10. म्हणजे हे संख्या 5 5 असेल बरोबर ना. आणि त्यांनी विचारलं त्याचा गुणाकार किती असेल. मग आता 5 अधिक 5 बरोबर 10 येते. तर तुम्हाला करायचंय 5 गुणिले 5 किती 5 गुणिले 5 व्हेरी गुड 25 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 25 नंबरचा प्रश्न 30 भागिले 6 गुणिले 20 10 गुणिले 5 गुणिले 2. तर याच्यामधला जो संबंध आहे दोन संख्यांचा लहान मोठेपणा या चौकोनामध्ये आपल्याला कोणतं चिन्ह पेक्षा लहान पेक्षा मोठे किंवा बरोबर यापैकी कोणतं चिन्ह मांडायचं ते आपण काय करू. ही पदावली आपण सोडून देऊ. पहिली पदावली आहे 30 भागिले 6 गुणिले 20. बघा याचा भागाकार करा. 30 भागिले 6 म्हणजे येतं 5. 5 गुणिले 20 म्हणजे किती आलं उत्तर 100. ओके. त्यानंतर दुसरी पदावली काय आहे 10 गुणिले 5 गुणिले 2 हे झाले 50. 50 गुणिले 2 बरोबर किती आले 100. अरे दोन्हीचं उत्तर 100 आलं. म्हणजे दोन्ही पदावलीचं उत्तर सेम आहे. म्हणजे इथे काय येईल बरोबरचं चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 4. 26 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी आयताची आकृती कोणती. आयत इथे तुम्हाला आयत दिसतोय. पहिला आयत आहे बघा समोरच्या बाजू सारख्या आहेत आणि तुम्हाला आकृतीवरून सुद्धा समजतंय. ठीक आहे. ह्या दोन बाजू छोट्या आहेत. वरची आणि खालची बाजू समांतर आहे. काटकोनही आहे आणि दोन बाजू सारख्या आहेत. याच्यामध्ये चारही बाजू सारख्या दिसत आहेत तुम्हाला पहा. मग हा आयत आहे का रे नाही. काय हा व्हेरी गुड चौरस आहे म्हणजे हा आयत नाही. अरे हा तर त्रिकोण आहे. कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे दोन बाजू सारख्या आहे आणि ही खालची बाजू थोडी छोटी आहे. मग या त्रिकोणाला म्हणतात समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. मग हा आयत आहे का नाही. म्हणजे अ आहे ब नाही क पण नाही ड बघ बरं आयत आहे का हो असाही आयत असतो. समोरासमोरील बाजू सारखी आहे. ठीक आहे. एक बाजू लांब आहे एक बाजू छोटी आहे आखूड आहे आणि सगळीकडे काटकोन सुद्धा आहे म्हणजे ड सुद्धा आयत आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल अ आणि ड असं दर्शवणारं उत्तर कोणतं आहे अ अ व ब क अ व ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. 27 नंबरचा प्रश्न 14 ला 2 ने भागून आलेल्या गुणाकाराला 5 ने गुणले व त्यामध्ये 12 मिळवले तर ही क्रिया खालीलपैकी कशी लिहा. तुम्हाला इथे जे सांगितलं याचं तुम्हाला काय करायचंय पदावली तयार करायची. 14 ला 2 ने गुणले 14 ला 2 ने भागले इथे आहे इथे आहे 14 ला भागिले 2 आहे सगळीकडे आहे. त्या गुणाकाराला 5 ने गुणले इथे पण आहे इथे पण आहे. त्या भागाकाराला 5 ने गुणले सगळीकडे आहे पण इथे कंस टाकलेले म्हणजे उत्तर येणार नाही. त्यामध्ये 12 काय केले मिळवले केले म्हणजे काय केले प्लस केले. इथे प्लस आहे का नाही. इथे प्लस आहे का नाही. प्लस कुठे बघा पर्याय क्रमांक 2. ओके. 28 नंबरचा प्रश्न रामपूर या आदर्श गावात 437 पुरुष आणि 395 स्त्रिया आहेत. तर त्या गावात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीने कमी आहे. कितीने कमी आहे कितीने जास्त आहे म्हणजे फरक काढायचा आणि फरक काढायचा असेल तर आपण काय करतो बेरीज करतो बरोबर. मग बेरीज करायची फरक काढायचा म्हणजे काय करतो व्हेरी गुड वजाबाकी सॉरी बेरीज बोललो मी. फरक काढायचा असेल तर काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. कशातून काय वजा करायचंय 437 वजा 395 करा बरं. 437 वजा 395. आता काही विद्यार्थ्यांना माहिती आहे 95 म्हणजे 5 कमी 100 ला मग ते 5 या 37 मध्ये मिळवले का उत्तर रेडी. ठीक आहे. चला 7 मधून 5 गेले 2 3 मधून 9 जात नाही म्हणून याला 13 केला 13 मधून 9 केले 4 चालू 1 4 मधून 4 गेले 0 42 ने कमी. ठीक आहे. कमी तर दिलेला आहे जास्त किंवा कमी असं सांगितलेलं नाही 42 ने म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आन्सर आहे. 29 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय
खालीलपैकी कोणत्या संख्येचा 3 व 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे? स्थानिक किंमत म्हणजे संख्येमध्ये त्याचं जे स्थान आहे बघा 3 आणि 6. तर इथे 6 म्हणजे 600 आणि 3 म्हणजे 30 म्हणजे याची बेरीज 630 बरोबर. इथे 3 म्हणजे 30 आणि 6 म्हणजे 7 म्हणजे याची बेरीज 36. इथे येईल 300 आणि 60 बरोबर का. 3 चे 300 6 चे 60 आणि इथे येईल तुमचे 600 आणि 3 म्हणजे हे झाले 603. इथे झाले 630 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला काय पाहिजे? सर्वाधिक बेरीज. ठीक आहे 630 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30 5/3 11/7 2/6 8/7 4/7 9/10 7/7 वरील चौकटीत समान छेद असणारे अपूर्णांक किती आहे? समान छेद 7 वाला आहे 7 आहे 7 आहे 7 आहे. किती झाले रे? 1 2 3 4 पर्याय क्रमांक 2. ओके चलूया पुढे. 2019 नंतर येणाऱ्या लीप वर्षाच्या पुढील वर्ष कोणते? लीप वर्ष तुम्हाला माहिती आहे, लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाचे शेवटचे 2 अंक आपल्याला 4 ने भाग देता येतो त्याला म्हणतो आपण लीप वर्ष बरोबर. मग आता त्यांनी सांगितलं 2019 नंतर येणारं लीप इयर आहे आपलं 2020 बरोबर. त्यांनी म्हटलं येणाऱ्या लीप वर्षाच्या पुढचं वर्ष त्याच्याही पुढचं मग 2020च्या पुढे कोणतं येतं? 2021. ठीक आहे बघा या 20 ला 4 ने भाग जातो ना पूर्ण भाग जातो 4×5 20 म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 2021. कारण त्यांनी काय विचारलंय? पुढचं वर्ष विचारलं त्याच्याही पुढचं वर्ष. ठीक आहे त्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 32 पहा 32 नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न सांगितलाय? खालीलपैकी कोणती आकृती सममित आहे? सममित म्हणजे सिमेट्रिकल म्हणजे ज्या आकृतीचे आपण 2 भाग केले तर कम्प्लीट त्याची मिरर इमेज दिसते इकडची बाजू तिकडची बाजू. तर तुम्ही बघा इथे त्रिकोण दिलेला आहे आणि त्याला मधून रेष केलेली आहे. तुम्हाला या त्रिकोणाचा वरचा भाग आणि या रेषेपासून वरचा भाग आणि खालचा भाग सेम दिसतोय का? नाही. इथे दिलेला आयत मध्ये मधून त्यांनी छेद दिलेला आहे. इथे तुम्हाला वरती जेवढा वरती पोर्शन आहे जसा तसाच पोर्शन खाली पण आहे पहा म्हणजे हे उत्तर आहे. ठीक आहे तिसऱ्यामध्ये दिसतंय का तसं? नाही. हा पंचकोन आहे आणि इथे तुम्हाला शंकू दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सममिती दिसत नाही. जी मधून रेषा ओढली त्यामुळे 2 सारखे भाग झालेत का? नाही. मग इथं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे त्यानंतर काय म्हटलंय? खालीलपैकी कोणत्या संख्येच्या पाड्यातील सर्व संख्या सम असतील? मुलांनो हा थोडासा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे पहा आणि हा आपला त्याला काय म्हणतो आपण युनिव्हर्सल ट्रूथ असणारा प्रश्न आहे. तुम्हाला बघा समसंख्या माहिती आहे का? ओके व्हेरी गुड. कोणती? 2 4 6 8 10 कोणती पण असू द्या. तुम्ही 2 चा पाडा म्हणा 4 चा पाडा म्हणा 6 चा पाडा म्हणा 8 चा पाडा म्हणा 10 चा पाडा म्हणा हे कोणत्या संख्या आहेत? सगळ्या सम. बघा कोणत्याही समसंख्येच्या पाड्यामधल्या सर्व संख्या ह्या समच असतात. बघा तुम्ही 32 चा पाडा म्हणून बघा 150 चा पाडा म्हणा ठीक आहे 28 चा पाडा म्हणा 28 सम आहे. प्रत्येक समसंख्येच्या पाड्यातल्या सर्व संख्या सम असतात. ठीक आहे समजा तुम्ही एखादी विषम संख्या पहा. विषम संख्या समजा 3 आहे. बघा बरं 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 5 3 पाचे 15. नीट बघा या पाड्यामध्ये एक विषम आलं एक सम आलं एक विषम आलं एक सम आलं एक विषम आलं पुन्हा सम आलं. म्हणजे जर तुम्ही विषम संख्येचा पाडा जर म्हटलात तर तुम्हाला इवन ऑड असं
सिक्वेन्स झिगझॅग दिसेल. ठीक आहे. विषम संख्येच्या पाड्यातल्या सर्व संख्या विषम असतात का? नाही. एक विषम एक सम, एक विषम एक सम. ठीक आहे. विषम म्हणजे ऑड आणि सम म्हणजे इवन. ओके. तर मग त्यांनी विचारलंय तर आपल्याला सर्व संख्या सम पाहिजे म्हणजे पाडा सम संख्येचा पाहिजे. पहा बरं मग 3 सम आहे का? नाही. 7 सम आहे का? नाही. 8 आहे. एकही नाही असं पण उत्तर नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येणार आहे. कळलं? सांगा बरं 3च्या पाड्यामध्ये किंवा 7च्या पाड्यामध्ये कसं होईल? सर्व सम असतील का? नाही. एक विषम एक सम अशा पद्धतीने ते असणार आहे. 34 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? एका गावच्या वनराईमध्ये एका रांगेत 65 झाडे लावतात. एका रांगेत किती झाडे लावले? 65. अशा किती रांगा आहेत? 8 रांगा आहेत. तर त्या 8 रांगांमध्ये किती झाडे होती? मित्रांनो एका रांगेतले झाडे दिले 65 आणि किती रांगा आहेत अशा? 8. म्हणजे तुम्हाला काय करायचं इथे? शाबास गुणाकार करा. 65 गुणिले 8 म्हणा पाडा. 8 पंचे 40 चले 4 8 सक 48 आणि 4 किती? 52. बघा बरं हे 520 हे उत्तर दिसतंय का कुठे? व्हेरी गुड. 520 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. दिलेल्या आकृतीबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतीबंध पूर्ण करणारा पर्याय शोधा. बघा इथे तुम्हाला एका आकृतीबंधाचे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. इथे तुम्ही बघितलं तर चौकोनामध्ये म्हणजे ठीक आहे चौरसही असेल तो सेम आकृती जी आकृती बाहेर आहे तीच आतमध्ये आहे. बरोबर. जी आकृती बाहेर आहे तीच आतमध्ये आहे. त्रिकोण आहे. पुन्हा सर्कल वर्तुळ जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे. मग इथे सुद्धा जी आकृती बाहेर आहे तीच आतमध्ये पाहिजे ना. तर इथे आहे का बाहेर आतमध्ये? इथे चौरस आहे त्रिकोण आहे म्हणजे हे उत्तर नाही. इथे आहे का पंचकोन पंचकोन? यस हे उत्तर आहे. इथे दिसतंय का तिसऱ्या पर्यायामध्ये? नाही. चौथ्या पर्यायात दिसतं का? नाही. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 900 वजा 455 बरोबर किती वजाबाकी करायची आहे? 900 मधून 400 गेले 500, 500 मधून पुन्हा 50 गेले 450, पुन्हा 5 गेले 445 हे उत्तर येणार. परंतु तुम्ही काय करणार? 900 वजा 455 शून्यातून 5 जात नाही म्हणून 10 मधून 5 गेला 5 हातचा आला 1. आता काही विद्यार्थी असे इथं 10 लिहून इथे 9 करतात तो पण प्रकार आहे. पण मी तुम्हाला दुसरा प्रकार सांगतोय. 10 मधून 5 गेले 5 हातचा आला 1. हातचा का आला? इथे 10 घेतले म्हणून इथं हातचा आला. मग आता 5 आणि हा 1 6 झाला. 10 मधून 6 गेले 4 पुन्हा हातचा आला 1. 9 मधून 4 आणि 1 म्हणजे 5 गेले 445. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आन्सर आहे. 37 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? शेजारील चित्ररूप माहितीमध्ये एका ऑफिसमधील संदेशवहन साधने वापरणाऱ्या मुलांची संख्या दिली आहे. आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. चौकोनामध्ये सांगितलं माहितीमध्ये टेबल दिलेला आहे. संगणक म्हणजे कम्प्युटर वापरणारे 1 2 3 4 5 6 7 8 जण आहेत कम्प्युटर वापरणारे. लॅपटॉप वापरणारे 1 2 3 4 जण आहेत. मोबाईल वापरणारे 1 2 3 4 5 6 आहेत. बघूया प्रश्न काय विचारलाय. त्यांनी प्रश्न विचारलाय मोबाईल या संदेशवहन साधनाचा वापर करणारे किती मुले करतात? बघा बरं आता इथे फारच सोपा प्रश्न विचारलाय. मोबाईल इथे आहे ना. किती जण करतात? 6 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी बंदिस्त असलेली आकृती शोधा. बंदिस्त म्हणजे सर्व बाजूने पॅक असणारी आकृती. तुम्हाला पहिली आकृती वाटते का रे पॅक? अजिबात नाही. दुसरी सर फुल चिटकवलेलं आहे का? अजिबात नाही. ही सुद्धा आकृती पॅक नाही. पॅक म्हणजे पूर्ण बाजूने चारी बाजूने सगळ्या बाजूने तिला आतमध्ये जाण्यासाठी किंवा आतून बाहेर येण्यासाठी कुठेही रस्ता नाही. इथे तुम्हाला रस्ता दिसतोय पण. ठीक आहे. 3 नंबरची हो सर ही बंदिस्त वाटते. 4 नंबरची तर बंदिस्त नाहीच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं
उत्तर आहे. बघा काही काही प्रश्न अतिशय सोपे असतात, अगदी वेळ वाचावा, पटापट उत्तर सोडवता यावी आणि सगळ्यात महत्वाचं अंदाजे उत्तर लिहून नका, प्रश्न वाचून पहा. प्रश्न खूप सोपा असतो. 729, 358, 754, 853, 538 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास उजवीकडून म्हणजे या बाजू समजा लिहिलेले आहेत ना, तर ही बाजू उजवी आहे. आपली उजवी तीच समोरची उजवी. ठीक आहे. उजवीकडून चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? आता मला सांगा इथे संख्या किती येते? 1 2 3 4 5 बरोबर. तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या इकडे लिहायची, नंतर छोटी, मग छोटी, मग छोटी, मग छोटी असं लिहायचं, बरोबर ना. कोणत्या बाजूने मोजायचंय आपल्याला? उजव्या बाजूने, म्हणजे सुरुवातीपासून 2 नंबरची, बरोबर. मग सगळ्यात मोठी संख्या पहा बरं कोणती याच्यातली, सगळ्यात मोठी कोणती आहे? 8 दशकवाली, बरोबर. ही 1 नंबर लाईन, बरोबर. नंतर 2 नंबरची कोणती येईल? 800 आहे म्हणजे 700, 700 वाल्या 2 दिसतात ते. मग 729 पण आहे, 754 पण आहे. मग ही संख्या 754 येईल 2 नंबरला, हीच इथे येईल ना. मग त्यांनी विचारलं उजवीकडून चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या, उजव्या बाजूने चौथ्या क्रमांकावर कोणती येईल? 754 आहे का पर्याय क्रमांक 3? हे त्याचं उत्तर आहे. आता बघा सगळ्या संख्या लिहिल्या, त्यातही वेळ लागणार आहे, म्हणून मी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगितली. जर तुम्हाला उजव्या बाजूने चौथ्या क्रमांकावर पाहायची म्हणजे डाव्या बाजूने 2 नंबरची बघायची, बरोबर ना. ओके. 40 नंबरचा प्रश्न. सकाळी 9:30 ला सुरू झालेले आरोग्य शिबिर दुपारी 1:30 वाजता संपले, तर आरोग्य शिबिर किती वेळ चाललं? किती वाजता सुरू झालं? 9:30. किती वाजता संपलं? दुपारी 1:30 वाजता. जरा नीट बघा घड्याळामध्ये 9:30 नंतर. आता तुम्हाला जर घड्याळ वगैरे काढून बघण्यासाठी किंवा वजाबाकी येत नसतील तर एक सोपी आयडिया सांगतो. पहिला पर्याय काय सांगितलं? 2.5 तास. आता 9:30 नंतर 2.5 तास म्हणजे 10:30, 11:30 आणि 12. 12 वाजता संपलं का? नाही. 4 तास मोजून बघा बरं. 4 तास 9:30 नंतर 4, 10:30, 11:30, 12:30 आणि 1:30 म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, बरोबर. आणि एकच उत्तर आहे. 3 तास तर 12:30 होईल आणि 4.5 तास तर 2 होईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. 41 नंबरच्या प्रश्नात काय विचारलंय? खालील छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाची वजाबाकी किती? आता यांची वजाबाकी करायची. तर पहिल्यांदा आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर. छेद 12 आहे आणि त्याच्यापैकी किती छायांकित आहेत? 6. वजा 1 2 3 4 5 6 पुन्हा छेद 12 आहे आणि छायांकित किती आहे? 4. मित्रांनो जेव्हा छेद समान असतात तेव्हा छेदाला 12 जसाच्या तसा येईल आणि अंशाची वजाबाकी होईल म्हणजे उत्तर येईल 2. आहे का हा पर्याय? बघा व्हेरी गुड. 2/12 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही पुस्तकही समोर ठेवा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या ऍप मध्ये SK कॉमर्स क्लासेस या ऍप मध्ये तुम्हाला सर्वच व्हिडिओ अवेलेबल होतील. मी हळूहळू करतो आहे. हे व्हिडिओज आणि ऍप डाउनलोड करून तुमच्या मित्रांनाही दाखवा, इतर पालकांनाही दाखवा, शिक्षकांनाही सांगा. ठीक आहे. 42 नंबरचा प्रश्न काय आहे? अर्धा लिटर अधिक अर्धा लिटर. ते अर्धा आणि अर्धा 1 लिटर होतो ना, म्हणजे याचं उत्तर 1 लिटर येईल. पण उत्तरामध्ये 1 लिटर आहे का? बघा कुठेच नाही. मग 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 10,000 मिलीलिटर का? नाही. 100 मिलीलिटर का? नाही. 1000 मिलीलिटर का? हो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा. 2 अंकी संख्या 1 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? आता 2 अंकी संख्या कोणत्या कोणत्या सुरू होतात? 10 पासून, बरोबर. 1 2 3 4 9 पर्यंत 1 अंकी संख्या आहे. ठीक आहे. 10 पासून तर 99 पर्यंत 1 अंकी संख्या असते. मग 1 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर 90, बरोबर. कारण 1 पासून 100 पर्यंत पहिले 9 तर 1 अंकी आहे आणि शेवटचा 100 3 अंकी आहे.
मग 90 आहे. यामध्ये 1 हा अंक किती वेळा आलेला आहे? तर बघा तुम्हाला दाखवतो मी. आता 10 त्यानंतर 11. आता 11 मध्ये 2 वेळा म्हणायचं का 1 वेळा म्हणायचं? तर इथे आपण बघूया आता कोणत्या कोणत्या एक अंक असणारे कोणती कोणती 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 बरोबर. त्यानंतर 20 मध्ये एक नाहीये, मग 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91. बघा बरं, दोन अंकी संख्येमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? आपण पहिल्यांदा फक्त संख्या मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. किती वेळा आला? 18 वेळा. 18 संख्या अशा आहेत ज्यामध्ये 1 हा अंक येतो. ते 18. आणि जर तुम्ही नीट मोजलं ना, 1 हा अंक किती वेळा येतो, तर ते तुम्हाला 19 वेळा दिसेल. परंतु इथे 19 हा पर्याय नाही, म्हणून आपल्याला 18 हे उत्तर लिहायचं आहे. पुढचे 2-3 प्रश्न राहिलेत पहा. 44 नंबरचा प्रश्न आहे, 2/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या आकृतीत बरोबर दाखवला आहे? बघा, ही जी पहिली आकृती आहे त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. 8 पैकी 5 रंगवलेला आहे बरोबर, म्हणजे 5/8 झाला. इथे तुम्हाला 1/4 दिसेल बरोबर. आता याला तर आपण काउंट करू शकत नाही कारण समान हिस्सेच नाहीये. आणि इथे ड पर्यायामध्ये तुमचे 4 समान भागापैकी 2 समान भाग रंगवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला इथे 2/4 हे उत्तर पर्याय ड, म्हणजे इथे तुमचा पर्याय क्रमांक फक्त ड चौथा आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे, इकडे नाही. 45 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातून अयोग्य विधानाचा पर्याय शोधा. अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान. काय प्रश्न म्हटले? घनाच्या सर्व कडांची लांबी असमान असते. आता तुम्हाला माहिती आहे घन, घन म्हणजे त्याला क्यूब म्हणतो आपण. जर तुम्ही एखादा क्यूब बघितला तर त्या क्यूब मध्ये सगळ्या बाजू ज्या आहेत त्यांची लांबी कशी असते? सारखी असते बरोबर. त्यामुळे इथे पहिला पर्याय तर अयोग्य वाटतोय मला, कारण असमान म्हटलं. इष्टिकाची तिची असमान असते, पण त्यात पण समोरच्या बाजू कशा असतात? समान लांबीच्या असतात. त्याच्यामुळे इथे अयोग्य विधान सांगितलं, घनाच्या सर्व कणांची लांबी असमान, हे उत्तर चुकीचं आहे, हेच विधान चुकीचं आहे. दुसरा पर्याय काय सांगितलं? इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात. तुम्हाला माहिती आहे इष्टिका चिती असू द्या किंवा घन असू द्या, त्याला सरफेस एरिया म्हणजे पृष्ठभाग 6 असतात, म्हणजे हे बरोबर आहे. घनाची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. चौरस, चारही बाजू सारख्या असतात. सर्व बाजूंना जेवढे काही पृष्ठभाग असतात सर्वांचे चौरस असतात, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि इष्टिका चितीला 12 कडा असतात, बाजू 12 असतात. इष्टिका चिती असो किंवा घन असो, त्याच्यामध्ये साईड ज्या असतात, तुम्ही काळ्याची पिटी बघा, काळ्याच्या पिटीला कडा किती आहेत? तर 12 आहेत. हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय? 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर अयोग्य विधान फक्त पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न काय म्हटलंय? 100 सेमी कापडाची किंमत 70 रुपये आहे, तर 3.5 मीटर कापडाची किंमत किती? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर बरोबर. आपल्याला 3.5 मीटर विचारलं ना, म्हणजे 3 मीटर अधिक अर्धा मीटर बरोबर ना. मग आता 3 मीटरचे किती होतील? 70 70 70 210. आणि अर्धा मीटरचे किती होतील रे? 70 रुपयाला जर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटरची किती होतील? शबास, 35 रुपये. बस याची बेरीज करा. 210 अधिक 35 किती येईल? 245. काय उत्तर आहे का हे? यस, पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. 47 नंबरचा प्रश्न काय आहे?
सोबतच्या आकृतीला किती बाजू आहेत? विद्यार्थ्यांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. 48 नंबरचा प्रश्न काय आहे? 9, 7, 9 आणि 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्येतील शतक स्थानी 4 हा अंक असलेली मोठ्यात मोठी संख्या. बघा हे जे अंक आहे ना 7, 9 आणि 4 याच्यामध्ये आपल्याला शतक स्थानी 4 घ्यायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर 400 काहीतरी असणार, बरोबर? शतक स्थानाला म्हणजे 400, 4 शतक. मग आता 4 शतक घेऊन तुमच्या दोन संख्या तयार होतील. पहा, एक तर 7 आणि 9 असा येईल आणि 4, 9, 7 असा येईल. मग त्यातली आपल्याला कोणती पाहिजे? मोठी संख्या पाहिजे. बघा बरं, 479 आणि 497 यापैकी मोठी संख्या कोणती होईल? 497 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. 49 नंबरचा प्रश्न ज्यामध्ये विचारलेला आहे, एक आपल्याला चौकोन दिलेला आहे. त्या चौकोनामध्ये काही किरण आहेत, काही रेषाखंड आहेत आणि काही रेषाही आहेत. ठीक आहे, तर त्यांनी रेषाखंड विचारला आहे. तर तुम्हाला माहिती आहे एखाद्या बिंदूतून एकाच दिशेने जाणारा अमर्याद असतो, तो असतो किरण, बरोबर? नंतर दोनही बाजूला अमर्याद जाते ती असते रेषा, बरोबर? आणि दोन बिंदूंना जोडणारी जे असतो तो असतो रेषाखंड. मग आता दोन बिंदूंना म्हणजे त्याची एक लिमिट असतं, ते त्याच्या पुढे जात नाही. तर असे किती आहेत बघा बरं. मला 1 नंबर इथे दिसला, 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3. किती दिसले? 3 रेषाखंड दिसले मला. बघा 3 रेषाखंड, 3 हे उत्तर आहे का रे? पर्याय क्रमांक 1. बघा किरण किती दिसतात? किरण कळाले का तुम्हाला? किरण एकाच बिंदूतून एका दिशेने अमर्याद जाणारा असतो. रेषा दोन्ही दिशेला अमर्याद जाते आणि रेषाखंड हा अमर्याद नसतो, मर्यादित असतो. ठीक आहे. 50 नंबरचा प्रश्न काय आहे? 17 दशक, 7 दशक आणि 7 एकक. अरे 17 दशक, बरोबर? 17 दशक, 17 दशक आहे ना. 7 सुद्धा दशकच आहे, म्हणजे एकूण दशक झाले आपले 24 दशक. 24 दशक म्हणजे 240, बरोबर? आणि 7 एकक म्हणजे त्याच्यामध्ये 7 मिळवायचे म्हणजे झाले 247. ओके, मग 247 हे उत्तर कुठे दिसते तुम्हाला? पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4 तुम्हाला काय करायचं आहे? रंगवायचा आहे. ओके मित्रांनो, आपण 8 नंबरची प्रश्नपत्रिकेचा गणित हा भाग बघितला. तिसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला SK कॉमर्स क्लासेस ऍप, SK कॉमर्स क्लासेस हा ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला तिसरी ऑलिम्पियाड परीक्षा, चौथी ऑलिम्पियाड परीक्षा हे तुम्हाला कोर्सेस नावाच्या सेक्शन मध्ये दिसेल. आणि हे व्हिडिओज तुमच्या मित्रांनाही सांगा, पालकांनाही सांगा, शिक्षकांनाही सांगा. तुम्ही परीक्षेला आहात, ह्या व्हिडिओचा तुम्हाला इतर परीक्षांनाही उपयोग होईल. थँक यू व्हेरी मच.